वेलकम टू सीसॉ किचन. आज मी बनवलेली आहे मसूर डाळची सुक्की भाजी. तर अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार होते आणि कमी साहित्यामध्ये. बऱ्याच वेळा भाजीला काही नसतं आणि टिफिनला काय द्यावा याचा प्रश्न पडतो. तर ही भाजी मी सर्रास आठवड्यातून एकदा तरी देते, कारण माझ्या मुलींना ही भाजी एवढी आवडते. त्यामुळे तर इथे मी एक कांदा, एक टोमॅटो, थोडासा लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर, जे आपलं बेसिक सामान असतं त्या सामानामध्ये बनवून तयार होते आणि पटकन बनते. शिवाय कारण मसूर डाळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तर सर्व साहित्य इथे मी कट करून घेतलेलं आहे आणि लसूण आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचा आहे. तर इथे मी अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. तर आता आपण फोडणीसाठी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, त्यानंतर घालायचा आहे लसूण आणि कांदा थोडासा आपण अर्धा मिनिट परतून घेऊयात आणि त्यानंतर घालायचा आहे टोमॅटो. तर कांदा छान परतून घेतलेला आहे. आता टोमॅटो घातलेला आहे, कोथिंबीर घातलेली आहे आणि याला आपण अर्धा ते 1 मिनिट परतून घेऊयात. तर आता हे सर्व परतून झालेलं आहे. यामध्ये आता हळद आणि लाल तिखट घालूयात आणि आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता थोडंसं पाणी घालूयात म्हणजे टोमॅटो व्यवस्थित शिजेल. टोमॅटो शिजलेला आहे. आता स्वच्छ धुतलेली डाळ घालूयात. तर अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे आणि आता सर्व मिळून आपण पाऊण वाटी पाणी घातलेलं आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात. भाजी मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे. डाळ एकदम गाळ शिजवून घ्यायची नाही. थोडीशी डाळ शिजायला बाकी असतानाच गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. तर आपण यावरती आता झाकण ठेवूयात, कारण थोडीशी शिजायला बाकी आहे. गॅस बंद केलेला आहे आणि झाकून ठेवल्यानंतर बघू शकता 10 मिनिटामध्ये पूर्ण भाजी मस्त सुट्टी सुट्टी झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली मसूर डाळची सुक्की भाजी झटपट तयार झालेली आहे आणि मस्त अशी भाजी टिफिनसाठी रेडी आहे. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.